नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, 2023चा साहित्यातील नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे जॉन फॉसे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, जॉन फॉसे 2023मधील साहित्यातील जे नोबेल पारितोषिक आहे ते जॉन फॉसे यांना जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि ते मित्रांनो कोण आहे, तर ते नॉर्वेजियन लेखक आहेत. त्यांना हा 2023चा साहित्यातील नोबेल पारितोषिक हे त्यांना जाहीर करण्यात आलेलं आहे. तसेच मित्रांनो, साहित्यामधील नोबेल पारितोषिक मिळवणारे ते चौथे लेखक आहेत, म्हणजे चौथे नॉर्वेजियन लेखक आहेत ते. याच्या अगोदर 3 नॉर्वेजियन लेखकांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे आणि जॉन फॉसे हे आता चौथे व्यक्ती बनलेले आहेत जे साहित्यातील नोबेल पारितोषिक त्यांनी मिळवलेलं आहे. तसेच मित्रांनो, 2022चं साहित्यातील नोबेल पारितोषिक कोणाला मिळालं होतं, तर ॲनी एर्नॉक्स. तर ॲनी एर्नॉक्स यांना 2022मधील साहित्यातील नोबेल पारितोषिक यांना मिळालेलं होतं. हे देखील पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2023 कोणाला जाहीर करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे क्लॉडिया गोल्डिन. मित्रांनो, लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊ देऊ नका. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2023 हे क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, क्लॉडिया गोल्डिन ह्या 3ऱ्या क्रमांकाच्या महिला ठरलेल्या आहेत ज्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. तर पहिल्या महिला कोण आहेत? तर पहिल्या महिला आहेत एलेनॉर ऑस्ट्रॉम. यांना 2009 साली मिळालेलं होतं अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक. दुसऱ्या महिला आहेत इस्टर डफ्लो. यांना 2019 साली मिळालेलं होतं. आणि तिसऱ्या आहेत क्लॉडिया गोल्डिन, ज्यांना 2023मधलं अर्थशास्त्रामधील नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. मित्रांनो, 3ही पॉईंट लक्षात ठेवा, याच्यावर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, इराणमध्ये महिलांच्या हक्कासाठी अनेक दशके लढा दिलेल्या मानवी हक्क कार्यकर्त्या डॅश डॅश यांना शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर केले आहे? तर याचं उत्तर आहे नर्गिस महम्मदी. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. तर नर्गिस महम्मदी यांना शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. तर मित्रांनो, त्यांना कशा संदर्भात त्यांना मिळालेलं आहे? तर इराणमधल्या ज्या महिला आहेत त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक दशके लढा केलेला आहे, त्यामुळे त्यांना शांततेचं नोबेल पारितोषिक हे जाहीर करण्यात आलेलं आहे. तसेच मित्रांनो, नर्गिस महम्मदी ह्यांच्याबद्दल हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. तर पहिला पॉईंट आहे, डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटर ह्या संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. आणि तसेच व्हाईट टॉर्चर हे नर्गिस महम्मदी ह्यांचं प्रसिद्ध असं पुस्तक आहे. हे 2ही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 2023चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे डॉक्टर रवी कन्नन. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपले भारतीय ऑन्कोलॉजिस्ट आहेत ते. तर डॉक्टर रवी कन्नन यांना 2023चा रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर त्यांना रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशनच्या वतीने हिरो फॉर होलिस्टिक हेल्थ केअर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मित्रांनो, रॅमन मॅगसेसे हा जो पुरस्कार आहे तो कोणत्या क्षेत्रातील कोणत्या व्यक्तींना मिळालेला आहे ते देखील आपण इथे पाहूया. तर आपण इथे 2023चे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते घेतलेले आहेत. तर पहिले आहेत डॉक्टर रवी कन्नन. तर यांना आरोग्य सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. दुसरे आहेत रक्षंत कोरवी, जे बांगलादेशचे आहेत. त्यांना शिक्षण या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तिसरे आहेत युरेनियो लेमोस. तर ते आहेत तिमोर लेस्टे या ठिकाणचे. तर त्यांना पर्यावरण संरक्षण या क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. चौथे आहेत मिरियम कोरोनल फेरर. तर ते फिलिपाईन्स या ठिकाणचे आहेत. तर त्यांना शांतता, महिलांचा सहभाग
या क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मित्रांनो, सर्व तुम्ही ते लक्षात ठेवा, याच्यावर नक्कीच जोड्या लावा. यासाठी आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, हा नोट करून ठेवा. तर दलाई लामा यांना 1959मध्ये रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला होता. तर त्यांना 1959 या सालचा पुरस्कार त्यांना 2023 या वर्षी देण्यात आलेला आहे. हा देखील तुम्हाला पॉईंट इथे नोट करून ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार 2023 कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर स्वाती नाईक यांना नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार 2023 हा जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो, स्वाती नाईक यांना बिहाना दीदी या नावानं देखील ओळखलं जातं. तर मित्रांनो, फील्ड रिसर्च अँड ॲप्लिकेशन या साहित्यासाठी त्यांना नॉर्मन ई बोरलॉग हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो, तिसऱ्या भारतीय कृषी शास्त्रज्ञ त्या ठरलेल्या आहेत. नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार मिळवणाऱ्या स्वाती नाईक ज्या आहेत त्या तिसऱ्या भारतीय कृषी शास्त्रज्ञ ठरल्या आहेत. मग पहिल्या कोण आहेत? तर पहिल्या आहेत आदिती मुखर्जी, दुसऱ्या आहेत महालिंगम गोविंदराज आणि तिसऱ्या आहेत स्वाती नाईक. मित्रांनो, ही तीनही तुम्हाला व्यक्ती इथे लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 2022 या वर्षीचा युनेस्को शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे एंजेला मार्केल. तर एंजेला मर्केल यांना 2022 या वर्षीचा युनेस्को शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि ह्या 2022चा पुरस्कार त्यांना 2023 या वर्षी प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2023 या वर्षीचे बुकर पारितोषिक कोणाला जाहीर करण्यात आलेलं आहे? तर उत्तर आहे पॉल लिंच. तर मित्रांनो, पॉल लिंच यांना 2023 या वर्षीचं बुकर पारितोषिक हे जाहीर करण्यात आलेलं आहे. तर प्रॉफिट सॉन्ग या कादंबरीसाठी, ही पॉल लिंच यांची कादंबरी आहे प्रॉफिट सॉन्ग. तर या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक प्रदान करण्यात आलेलं आहे. तसेच मित्रांनो, 2022चं जे बुकर पारितोषिक होतं ते शेहान करुणतिलका यांना प्रदान करण्यात आलेलं होतं. तर द 7 मून्स ऑफ माली अल्मेडा, तर ह्या साहित्यासाठी शेहान करुणतिलका यांना 2022 या वर्षीचं बुकर पारितोषिक प्रदान करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. बल्गेरियन लेखक जॉर्जी गोस्पोडिनोव आणि अनुवादक अँजेला रोडेल यांना डॅश डॅश या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2023 प्रदान करण्यात आले आहे? तर उत्तर आहे टाईम शेल्टर. मित्रांनो, लक्षात ठेवा, बल्गेरियन लेखक जे जॉर्जी गोस्पेडिनोव आणि अनुवादक एंजेला रोडेल यांना आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2023 हे प्रदान करण्यात आलेलं आहे. आणि त्यांचे कोणत्या कादंबरीला ते प्रदान करण्यात आलेलं आहे? तर टाईम शेल्टर या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2023 हे प्रदान करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे दोन नावं देखील लक्षात ठेवा. बल्गेरियन लेखक जॉर्जी गोस्पोडिनोव आणि अनुवादक अँजेला रोडेल हे देखील नावं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. तसेच मित्रांनो, 2022चा जो आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक होतं ते गीतांजली श्री, जे आपल्या भारत देशाच्या होत्या, त्यांना टॉम ऑफ सँड या साहित्यासाठी त्यांना 2022चं आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळालेलं होतं. तर मित्रांनो, हे होते आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 या वर्षीचे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा.